विद्यार्थ्यांनो, आपण मराठी कुमार भारती इयत्ता 10वी या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघणार आहोत. 20 तारखेला आपला पेपर आहे. आज 18 तारखेची रात्र आज हा व्हिडिओ येणार आहे. आणि जर काही विद्यार्थ्यांना अजून पण जर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप माहिती नसेल तर त्यांना हा व्हिडिओ खूप फायदेशीर होईल. आणि आज आपण हे पण सांगू की यातनं काय काय करायचं जेणेकरून तुम्ही या विषयात चांगले मार्क घेऊन याल किंवा पास व्हाल. ठीक आहे, तर बघा, मराठी कुमार भारती प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे. एकूण आपले 5 विभाग आहेत आणि त्या 5 विभागांपैकी प्रत्येक विभागाला काहीतरी गुण अलॉट केलेले. ठीक आहे, बघा, विभाग पहिला जो आहे तो गद्य, म्हणजे तुमच्या धड्यांवरती तो विभाग आहे. आता इथे तुम्हाला प्रश्न पहिला आ आणि ई म्हणजे 3 उतारे असतात. एक उतारा, हे 2 उतारे तुमच्या पुस्तकातले आहेत आणि हा उतारा तुमच्या पुस्तकातला नाही. ह्या दोघांना 7 आणि 7 14 मार्क आहेत आणि अपठितला 4 मार्क आहेत, म्हणजे एकूण 18 मार्क आहेत. आता इथे बघा, या दोघांसाठी स्वमत येतं. आता स्वमत म्हणजे काय? तुमच्या मनाने तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. बहुतेक बोलते पाठ करतात, पण तुम्ही तुमच्या मनाने लिहिलेलं उत्तर पण बरोबर असेल त्यालाही काही ना काही गुण मिळणार आहे. त्यामुळं इथे तुम्हाला बऱ्यापैकी चांगले मार्क मिळवता येतील. गद्य उतारा आहे, उतारा चांगल्या प्रकारे वाचून घ्यायचा, तो समजून घ्यायचा आणि मग त्यावर दिलेल्या कृती किंवा प्रश्न आपल्याला करायचे. त्याला एकूण 18 गुण आहेत. उतारांना 3 उतार आहेत. पुढचा आपला जो विभाग आहे तो आहे पद्य म्हणजे कविता. आता इथे काय होणार आहे की कविता येईल, त्या कवितेवरती 8 गुणांचे प्रश्न असतील, कृती असतील आणि 2 कृती असतील त्या कवितांच्या वरती असतील. कवितांचं नाव दिलेलं असेल आणि किंवा त्यातले काही मुद्दे दिलेले असतील ती कवितेवर तुम्हाला प्रश्न विचारतील. ही कृती असेल ही असेल 4 मार्काला. ठीक आहे, मग 8 मार्काला एक कविता, त्यावरती काही प्रश्न आणि कवितेवरील कृती असतील त्या 4 मार्काला असतील. ही कविता वेगळी आणि ह्या कृती वेगळ्या कवितेवरती, ते नावं फक्त देतील. आणि रसग्रहण असेल म्हणजे कवितेच्या ओळी असतील त्या ओळींचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे आणि तुम्हाला त्या ओळींमध्ये काय चांगलं वाटलं हे तुम्हाला लिहायचं. अशा एकूण 16 गुणांचे प्रश्न पद्य विभागामध्ये आहेत, कवितेमध्ये आहेत. ठीक आहे, आणि विभाग तिसरा आपला येतो स्थूल वाचन. आता इथे तुम्हाला 2 कृती येते स्थूल वाचनावरती. आपले पुस्तक 3 विभागामध्ये धडे, कविता आणि स्थूल वाचन. म्हणजे स्थूल वाचन जेवढे तुम्हाला स्थूल वाचन आहेत त्यावर तुम्हाला 2 कृती करायच्या 3-3 मार्काच्या, म्हणजे एकूण 6 गुण. असं बघा, आपल्या पुस्तकाला एकूण मग 40 गुण होत आहेत. 18, 16 आणि 6 हे आपल्या पुस्तकाचे गुण आहेत. हे तुम्ही उतार्यावरचे प्रश्न लिहिलेत, तुम्ही कवितांवरचे प्रश्न लिहिलेत आणि तुम्ही स्थूल वाचनावरचे प्रश्न लिहिलेत, तुम्हाला एकूण 40 गुण इथे मिळणार आहेत. आता इथे तुम्हाला बघा जास्तीत मार्क कुठे मिळवता येतील तर ह्या 2 उतार्यांमध्ये, कारण तुम्हाला वाचून ते प्रश्न समजून उत्तर शोधून लिहायचे. ठीक आहे, इथे पण तुम्हाला मार्क मिळवता येतील, म्हणजे तुम्हाला उतार्यामध्ये मार्क मिळवता येतील कारण तुम्हाला उतार्यातून उत्तर शोधून लिहायचे. तिथे 18 पैकी तुम्हाला जास्त मार्क मिळवता येतील. कविता थोडस तुम्हाला अर्थ लावावा लागतो, त्यामुळे कवितेमध्ये थोडं कठीण जाईल, पण तरी पण तुम्ही जर कवितांचा अभ्यास केलेला असेल तुम्हाला इथे मार्क मिळवता येतील. इथे पूर्णपणे पाठांतरावरती आहे, कारण नाव दिलेल्या नावावर तुम्हाला ती कविता आठवायची आणि त्यावरती प्रश्नाचं उत्तर आठवायचं. रसग्रहण, जर तुम्ही कवितेच्या ओळी वाचल्या असतील अगोदर आणि थोडा अभ्यास केला असेल तुम्हाला रसग्रहणाचे मार्क मिळतील. स्थूल वाचनचं पण सेम आहे, तुमचं वाचन असेल तुम्हाला स्थूल वाचनावरती प्रश्नाचे उत्तर लिहिता येतील. पुढे चौथा विभाग आहे आपला व्याकरणाचा विभाग, भाषा अभ्यास. आता इथे 2 प्रश्न आहेत 8-8 गुणांचे, एक व्याकरणावरती आधारित आणि एक भाषिक घटकांवर आधारित. आता इथे भाषिक घटकांवर आधारित जे 8 गुण असतात त्यात तुम्ही मार्क मिळवू शकता कारण ते सोपे, पण व्याकरणात थोडं तुम्हाला मेहनत करावी लागेल. असे 8 आणि 8 हे 16 गुण तुम्हाला इथे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं बघा, आतापर्यंत आपले किती होत आहेत 40 हे आणि 16 हे म्हणजे 56. आता उरले 24. मग 24 मार्क आपले उपयोजित लेखनाला आहेत आणि या 24 पैकी आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे म्हणजे आपलं पासिंग सिक्युअर होतंय. बघा, सोपं आहे. पहिला प्रश्न अ आहे पत्रलेखन किंवा 1/3 सारांश 6 गुणांसाठी. मग ज्यांना पत्रलेखनाचा ज्यांनी अभ्यास केलेला नाही त्यांनी काय करा, 1/3 सारांशावरती भर द्या. तुम्हाला तिथे काय करावं लागेल की जो उतारा दिलेला आहे तो वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला त्यातून काय समजलं हे तुमच्या भाषेत तुम्हाला लिहायचं. त्यामुळे तुम्हाला इथे हे गुण मिळतील. त्यानंतर
आ मध्ये तुम्हाला कोणत्या 2 कृती करायच्या, जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. ठीक आहे, मग तिघांपैकी 2 आपल्याला लिहायचे. प्रत्येकी 5 गुण आहे. त्यातलं बघा, तुम्ही जाहिरात लेखन तर करताच, मला माहिती आहे, कारण तुम्हाला ते जाहिरात काढायची असते आणि चित्र काढायचं असते, त्यामुळे तुम्हाला हे जमतं, तुम्ही हे करता. मग आता बातमी लेखन करा किंवा कथा लेखन करा. कथा लेखन मला वाटतं सोपं आहे, कारण अर्धी कथा दिलेली असते, सुरुवात दिलेली असते आणि पुढे मग ती कथा आपल्याला रंगवायची असते, आपल्याप्रमाणे आपण ती कथा पुढे रंगवायची असते. मग तुम्ही जर जाहिरात लेखन आणि कथा लेखनावर भर दिला तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील. आणि पुढे आहे ई आपला, तर प्रसंग लेखन आहे, आत्मकथन आहे किंवा वैचारिक लेखन आहे. 8 गुणांचे आहे, खूप जास्त लिहायचंय. मग तुम्ही एक तर प्रसंग लेखनावर जा किंवा आत्मकथनावर जा, वैचारिक लेखनावर जाऊ नका. प्रसंग दिला असेल मग तो प्रसंग फक्त आपल्या भाषेमध्ये रंगवायचा. तो प्रसंग आपल्या एका जीवनाच्या घटनेशी जोडायचा आणि मग काय काय घडलं होतं तसं तुम्हाला ते लिहून काढायचं. आत्मकथनामध्ये नदीचं आत्मकथन असेल, पुस्तकाचं असेल, आजकाल नवीन नवीन गोष्टी त्या सगळ्यांचं कोणाचे आत्मकथन येऊ शकतं. आपल्याला फक्त ते आपल्या भाषेमध्ये रंगवत वाढवत घेऊन जायचं आहे. तुमच्या भाषेचा किती अभ्यास आहे यावर डिपेंड आहे की तुम्हाला ते कशा प्रकारे लिहिता येईल. अशा प्रकारे हा 24 गुणांचा प्रश्न होतो, विभाग होतो आणि तुमचे 80 गुण इकडे होतात. बघा सोपं आहे. 80 पैकी तुम्हाला पासिंगला 28 मार्क आहे, आपल्याला माहिती आहे. मग ते 28 मार्कांना खूप सोपं आहे, कारण ते 18 मार्काचा जो उतार आहे, हे दोन्ही उत्तरे वाचूनच प्रश्नांची उत्तर लिहायची. हा पण वाचूनच लिहायचं, त्यामुळे 18 पैकी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवता येत आहेत. म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये 80 पैकी कमीत कमी 28 मार्क जे आहे तो टार्गेट तुम्हाला चांगल्या प्रकारे सेट करता येईल. पहिला पेपर आहे, घाबरून जाऊ नका, पेपर एकदम सोपा असतो. आपल्या शाळेत जेवढे पेपर झालेले असतात त्यापेक्षा हा पेपर सोपा असतो, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं घाबरायची गरज नाहीये. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. पहिला पेपर चांगला जाईल ही मी आशा बाळगतो.